नमस्कार मित्रांनो, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण विड्याच्या पानाचे 10 अद्भुत आरोग्यदायी फायदे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर पहिलं, पचनक्रिया जलद व सुलभ करते. जेवणानंतर साधे विड्याचे पान चावून खाल्ल्यास पाचक एन्झाईम्स ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि अस्वस्थ वाटणे दूर होऊन अन्न पटकन पचते. दुसरं, बद्धकोष्ठता दूर करते. विड्याच्या पानात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून पोट व्यवस्थित साफ करायला मदत करतात. तिसरं, तोंडाची दुर्गंधी व दाताच्या समस्यांवर उपाय. विड्याच्या पानात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे पान चावल्याने तोंडातील बॅक्टेरिया मरतात, हिरड्या घट्ट होतात आणि श्वासाची दुर्गंधी कायमची दूर होते. चौथं, सर्दी, खोकला आणि कफ घालवण्यासाठी उत्तम. छातीत कफ साचला असल्यास विड्याच्या पानातील घटक कफ पातळ करून बाहेर काढतात. लहान मुलांना सर्दी असल्यास विड्याचे पान गरम करून थोडे तूप लावून छातीवर ठेवल्यास लगेच आराम मिळतो. पाचवं, दमा आणि श्वास घेण्याच्या त्रासात आराम. विड्याच्या पानामुळे श्वासनलिका मोकळ्या होतात. दमा किंवा श्वासाचा त्रास असणाऱ्यांनी विड्याच्या पानाचा गरम काढा किंवा वाफ घेतल्यास फुफ्फुसे साफ होतात. सहावं, सांधेदुखी व स्नायूंच्या वेदनेवर गुणकारी. सांधेदुखी किंवा मार लागल्यास विड्याच्या पानाची बारीक पेस्ट करून किंचित गरम करून दुखणाऱ्या भागावर लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात. सातवं, डोकेदुखी आणि मायग्रेनपासून मुक्ती. तणावामुळे किंवा मायग्रेनमुळे डोके दुखत असल्यास विड्याच्या पानाची पेस्ट कपाळावर लावल्यास लगेच थंडावा मिळतो आणि डोकेदुखी थांबते. नंबर 8, जखम भरणे आणि त्वचेचे इन्फेक्शन. विड्याच्या पानात नॅचरल अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. छोटी मोठी जखम झाल्यास किंवा चेहऱ्यावर पिंपल आल्यास पानाचा रस लावल्याने त्वचा लगेच साफ होते. 9, नॅचरल बॉडी डिटॉक्स आणि किडनीसाठी फायदेशीर. विड्याच्या पानाचे पाणी पिल्याने लघवी साफ होते. शरीरातील साचलेले अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे लिव्हर आणि किडनीचे आरोग्य सुधारते. शेवटचं 10वं, वजन कमी करण्यास मदत. विड्याचे पान शरीराचा मेटाबॉलिझम वाढवते. रोज योग्य पद्धतीने विड्याच्या पानाचा वापर केल्यास फॅट बर्न होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, बाजारात मिळणारे चुना, काथ, सुपारी किंवा तंबाखू लावलेले पान आरोग्यासाठी घातक आहे. या फायद्यासाठी फक्त स्वच्छ आणि साधे विड्याचे पान वापरावे. मित्रांनो, आता पाहूया विड्याच्या पानाचा काढा रस कसा बनवावा. 2 ते 3 ताजी विड्याची पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या. पानाचे छोटे तुकडे करून 1 कप पाण्यात 5 ते 7 मिनिटे चांगले उकळून घ्या. पाणी छान उकळल्यावर ते गाळून घ्या. चवीसाठी त्यात थोडा लिंबाचा रस किंवा मध घालू शकता. हा कोमट काढा पिल्याने पचन, कफ आणि वजनावर अप्रतिम परिणाम दिसतो. बघा, किती सोपा आणि घरगुती उपाय आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सातारची मार्क्सवाली ताई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.